एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। तारदाळ येथील संशयास्पद दुबार फेरफार नोंदीच्या चौकशीचे आदेश उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले यांनी दिले आहेत। या प्रकरणी रसूल आदम जमादार यांनी तक्रार अर्ज दिला होता। त्यामध्ये एकाच नंबरच्या 2 फेरफार अनोंदीनुसार 2010 रोजी नोंद घातली आहे, मात्र सही खाली मंडल अधिकाऱ्यांचा शिक्का नाही। तसेच शासनाच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे अर्जात नमूद केलं होतं। त्यानुसार त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। तारदाळ येथील जुना गट क्रमांक 834 व नवीन गट क्रमांक 634 मध्ये डायरी क्रमांक 19,552 ने जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हुपरीच्या कर्ज बोजाची फेरफार नोंद आहे। या क्रमांकाच्या डायरीस 19,552 ने पुन्हा अण्णासो बापू सुतार यांच्याकडून दस्त क्रमांक 2525/1983 दिनांक 29 ऑगस्ट 1983 च्या दस्ताने महेंद्र भगवानदास मुथा यांनी खरेदी केली। ही फेरफार नोंद 16 ऑक्टोबर 2010 रोजी झाली आहे। ही नोंद करताना कोणताही दंड भरून घेतला नाही, शिवाय शासनाच्या नियमांचे देखील पालन केलेले नाही। त्यानंतर सन 2017, 2018, 2019 सालचे 7-12 उतारे पाहिले असता त्यामध्ये महेंद्र मुथा यांचे नाव आढळून येत नाही। 19,552 च्या डायरीवरती गाव कामगार तलाठी यांची सही नाही। मंडल अधिकारी यांनी वर्दीतील अर्ज पाहिला, नोटीस रुजू, तक्रार नाही, नोंद प्रमाणे असा शेरा मारला असून त्यांची सही आहे, परंतु त्याचा शिक्का दिसून येत नाही। त्यामुळे या नोंदी शंकास्पद असून त्याच्या चौकशीची मागणी रसूल जमादार यांनी अर्जात केली आहे। याबाबतची चौकशी होऊन सदरचा फेरफार रद्द करावा व फेरफाराची दुबार नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली होती। या अनुषंगाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी सदर फेरफाराची नोंद कशी झाली याबाबत स्थानिक चौकशी करून संबंधितांचा जाब जबाब नोंदवून खुलासा प्रकरणी सादर करीत स्वयंस्पष्ट अभिप्राय आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्याचे आदेश दिले आहेत।